हॅलो स्टुडंट, मी स्वाती वैद्य. मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 7 चॅप्टर मेन्स्ट्रुएशन 10th क्लासचा. आता बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बेसिक इन्फॉर्मेशन बघितली होती. जर तुम्ही बघली नसेल तर अगोदर तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्या. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ आहे प्रॅक्टिस सेट 7.1. 7.1 मधला फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन. आपल्याला काढायचं काय आहे इथे? व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचं आहे. इफ द रेडियस ऑफ इट्स बेस, म्हणजे आपल्याला दिलं काय आहे? रेडियस दिले आहे. रेडियस किती आहे? 1.5 सेंटीमीटर. अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट, अजून काय दिलं आहे? तर हाईट पण दिली आहे. काय दिलं आहे? हाईट. हाईट किती आहे रे? 5 सेंटीमीटर. मग आता काय करायचं? आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर सगळ्यात पहिलं डोक्यात काय करायचं? कोन तयार करायचा. डोक्यात काय करायचा? कोन. तुम्ही रफली डायग्राम काढू शकता. कोन काय असते? कोनलाही हाईट असते. ही झाली याची रेडियस h. h दिलेला आहे. किती आहे h? 5 सेंटीमीटर. आणि हे काय आहे? r 1.5 सेंटीमीटर. अशाने काय होते की आपल्याला क्वेश्चन सोडवायला इझी जाते. गिवन काय आपल्याला? रेडियस ऑफ कोन r दिलेला आहे 1.5 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट h 5 सेंटीमीटर. फाइंड काय करायचं आहे? तर व्हॉल्यूम ऑफ कोन. सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय आहे रे? 1/3 पाय r स्क्वेअर h. मग काय करायचं इथे? टाका, व्हॅल्यू पुट अप करा. 1/3 इंटू, आता पायची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 2 आहे पायच्या व्हॅल्यू. कोणत्या? पाय इज इक्वल टू 22/7 आणि 3.14. आता सांगा इथे व्हॅल्यू कोणती यूज करायची? तर कोणती करायची? बघा, आपल्याला जी रेडियस आणि हाईट दिली आहे ते 7 ने डिवाइड होतं का ते बघायचं. मग 7 ने डिवाइड होत नाही तर मग अशा वेळेस काय घ्यायचं? तर 3.14 घ्यायची. का बरं? कारण की आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला काय जाणार? इझी जाणार. मग काय घेतलं आपण? 3.14 इंटू r चा स्क्वेअर. r काय दिला आपल्याला? 1.5 चा स्क्वेअर इंटू हाईट 5. आता मला सांगा 1.5 चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर कसा काढायचा? 15 चा स्क्वेअर माहिती आहे ना तुम्हाला? 15 चा स्क्वेअर किती आहे? 225. मग आणि 1.5 म्हणजे दोन घराच्या अगोदर काय द्यायचा? पॉइंट द्यायचा. 1/3 इंटू 3.14 इंटू काय होणार? 2.25 इंटू 5. हा, आता काय करायचं? तर 3 ने ह्या 2.25 ला काय करायचं? डिवाइड करायचं. जर आपण 3 ने 2.25 ला डिवाइड केलं तर काय होते? करा बरं डिवाइड. 2.25. हा, यामध्ये 2 मध्ये भाग जाते का नाही? झाला आला म्हणून काय घेतला? 0 चा भाग घेतला. मग किती आले? 2. वरून घेतले 2. आता मला सांगा 3 7 चा 21. 3 7 चा 21. किती राहिले? 1 राहिले. वरून घेतले 5. 3 5 चा 15. म्हणजे आन्सर किती आला? दोन घराच्या अगोदर पॉइंट. आन्सर किती आलं? आन्सर 3.14 इंटू हे किती आलं? 0.75 इंटू 5. आता काय करायचं? तर 3.14 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन करायचं. जर 3.14 5 चं मल्टिप्लिकेशन काय होते? 3.14 इंटू 5 काय होते? 5 4 जा 20. 20 चे 0 2 कॅरी. 5 1 जा 5 आणि 2 किती होते? 7. 5 3 जा 15 आणि दोन घराच्या अगोदर दोन घराच्या नंतर पॉइंट. ठीक आहे. मग किती आलं हे? 15.17 इंटू 0.75. आता याचं मल्टिप्लिकेशन करा. किती होते? 15.17 इंटू 0.75. सांगा. 5 0 5. 5 7 जा 35. 35 जे 5 3 कॅरी. 5 5 जा 25. 25 प्लस 3 किती होते? 28. 28 चे 8 2 कॅरी. 5 1 जा 5 आणि हे किती होते? 7. 7 0 0. 7 7 चा 49. 49 चे 9 4 कॅरी. 7 5 जा 35. 35 आणि 4 किती होते? 35 36 37 38 39. 39 चे 9 3 कॅरी. 7 7 1 चा 7 8 9 10. नंतर काय? हा 0 चा
किती होते? आता याची करा ऍडिशन. 0 5 9 आणि 9 आणि 8 किती होते? 17 चे 7 1 कॅरी 17 चे 7 1 कॅरी 11. किती घरानंतर 1 2 3 4 1 2 3 4 पॉइंट. पॉइंटच्या इकडला 0 काय कन्सिडर केला जात नाही, म्हणजे आपला आन्सर काय आलं? 11.775. आता आपल्याला काढायचं काय होतं? व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचं होतं ना. तर व्हॉल्यूमचा युनिट काय आहे रे? सेंटीमीटर. हा, सेंटीमीटरचा क्यूब. आता तुम्ही म्हणाल की पुस्तकाच्या मागे थोडंसं वेगळं आन्सर आहे. कसं का? कारण की त्यांनी होऊ शकते की 22.7 वगैरे घेतलं असेल. आपलं काही गलत नाही आहे. 11.7 हे आपला राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. आता इथे काय करायचं? अगोदर क्वेश्चन चांगल्याने समजून घ्यायचा. काढायचं काय? फाइंड करायचं काय? आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काढायचं आहे आणि दिले काय आपल्याला? डायमीटर. आता सांगा व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला काय आहे? 4/3 पाय स्क्वेअर. इथं तर डी दिलीच नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर डायमीटरचे हाफ काय असते? रेडियस असते. मग डायमीटर आपल्याला दिली आहे तर रेडियस त्याच्या हाफ असते. मग 6 चा हाफ काय असणार? 3 असणार. म्हणजे आपली रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर. मग फाइंड काय करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आता हा झाला आपला फॉर्म्युला. मग बघा, मी सांगितलं होतं की पायची व्हॅल्यू काय घ्यायची? 4/3. पायची व्हॅल्यू काय पुटअप करायची? तर काय पुटअप करायची पायची व्हॅल्यू? तर मी सांगितली होती जर ह्या 7 ने वरचे काय डिवाइड होते का? नाही होत. मग अशा वेळेस काय घ्यायची? 3/14 इंटू r चा क्यूब. r आपल्यापाशी काय आहे? 3 चा क्यूब. सांगा मग आता 3 चा क्यूब काय आहे? 4/3 इंटू 3.14 इंटू 3 चा क्यूब 27. मग काय करायचं? 3 ने याला काय करायचं? डिवाइड करा. 3 ने जर डिवाइड केलं तर किती होते? 3 9 27. म्हणजे किती आले? 4 इंटू 3.14 इंटू 9. मग आता काय करायचं? 9 ने 3.14 ला 3.14 इंटू 9. 9 चौक 36 चे 6 हातच्याला 3. 9 1 9 9 3 12 चे 2 हातचा 1. 9 त्रिक 27. 27 आणि 1 28. म्हणजे किती आले? 2 घराच्या नंतर पॉइंट म्हणजे किती आला रे? 4 इंटू आता 28.26. 28.26. माहितीये तुम्हाला पॉइंटच्या इकडलं याला 26 म्हणता येणार नाही, कारण तर पॉइंटच्या इकडं व्हॅल्यू नसते म्हणून 26 असंच वाचावं लागते त्याला. हा, मग किती होते? काय करायचं आहे? 28.26 इंटू 4. आता 4 ने मल्टिप्लाय करा. किती होते? 9 4 4 सकम 24 चे 4 हातच्याला 2. 4 दुने 8 आणि 2 10. 10 चे 0 हातचा 1. 4 4 8 32 आणि 1 33 चे 3 हातच्याला 3. 4 दुने 8 9 10 11. 11 म्हणजे आपला आन्सर किती आला? 113.04. व्हॉल्यूम काढला ना आपण. मी आता सांगितलं होतं काय येणार? सेंटीमीटर चा क्यूब, किंवा याला तुम्ही असं लिहू शकता क्यूबिक सेंटीमीटर. हे झालं आपला आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. सगळ्यात पहिले आपल्याला क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलाय? फाइंड द टोटल सरफेस एरिया. आता बघा इथे कुठला फॉर्म्युला यूज करायचा? काढायचं काय आपल्याला? टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. इफ द रेडियस किती दिलं काय आपल्याला? रेडियस दिलाय. रेडियस किती दिले आहे? 5 सेंटीमीटर अँड हाईट दिली आहे 14 सेंटीमीटर. मग गिवन मध्ये त्याच रेडियस दिली आहे 5 सेंटीमीटर, हाईट दिली आहे 40 सेंटीमीटर. मग सगळ्यात पहिलं मी काय सांगितलं होतं? डोक्यात काय आणायचं? सिलेंडर आणायचं. तुम्ही रफली काढलं तरी चालते. मग सिलेंडर आणला, याची हाईट दिली आहे 40, रेडियस दिला 5 सेंटीमीटर, फाइंड टोटल सरफेस एरिया. मग टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे? 2 पाय r इंटू r प्लस h. मग त्याला व्हॅल्यू पुट अप करा. मी तेच सांगितलं होतं की पायची व्हॅल्यू काय घ्यायची? 3.14 इंटू r ची व्हॅल्यू 5. ब्रॅकेट मध्ये काय येणार? 5 प्लस 14. ठीक आहे. हा, आता काय करायचं? सगळ्यात पहिले तुम्ही बॉडमॉसच्या रूलनुसार चालले तर ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागतं आपल्याला. तर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या तुम्ही. याला पण केलं तरी चालते. किती होते? 2 आणि 5 10.
इंटू 3.40 इंटू किती होणार हे 45 किती होते आता बघा. आता काय करायचं ह्या 10 ने ह्या 3.40 ला जर मल्टिप्लाय केलं 10 ने 3.4 ला तर किती येते 31.4 इंटू 45. आता आपल्याला इझी होते मल्टिप्लिकेशन करायला. 31.4 इंटू 45 किती होते रे 5 4 जा 20 चे 2 सॉरी 20 चे 0 2 कॅरी 5 1 जा 5 आणि 2 किती होते 7 5 3 जा 50 4 4 जा 16 चे 6 1 कॅरी 4 1 जा 4 आणि 5 1 4 3 जा 12 किती येते आन्सर 0 6 आणि 13 चे 3 1 कॅरी 11 1 कॅरी 4 1 14 30 काय आहे एरिया काढणार आपण. एरिया म्हणजे काय ना स्क्वेअर सेंटीमीटर किंवा याला सेंटीमीटरचा स्क्वेअर पण लिहू शकतात. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. समजलं. क्वेश्चन नंबर 4 इथे काय करायचं आहे रे फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फिअर. ह्या स्फिअरचा सरफेस एरिया आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचं आहे. आपल्याला दिलं काय आहे तर रेडियस दिली आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला काढायचं काय याचा सरफेस एरिया काढायचा आहे. मग सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे 4 पाय आरचा स्क्वेअर. आता सांगा 4 आता इथे पायची व्हॅल्यू काय घ्यायची 7 चा स्क्वेअर जर आपण केला तर किती येते 49 येते. त्याला 7 ने डिवाइड करू शकतो म्हणून इथे व्हॅल्यू काय घ्यायची 22/7 इंटू 7 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार 4 इंटू 22/7 इंटू 49 7 चा स्क्वेअर किती येते 49 येते. मग काय होणार 7 7 जा 49 सो 4 इंटू 22 इंटू 7. आता काय करायचं मल्टिप्लिकेशन करा मल्टिप्लिकेशन काय होते 728 28 इंटू 22 किती होते करा बरं 28 इंटू 22 2 8 चा 16 चे 6 1 कॅरी 2 चा 4 4 5 2 8 चा 16 16 चे 6 1 कॅरी किती होते 5. आन्सर किती येते 6. किती होते 11 चे 1 कॅरी 6 म्हणजे आपला आन्सर काय आला रे 616. आता आपण काढला काय तर एरिया काढला ना त्याचं युनिट काय येते स्क्वेअर सेंटीमीटर. यालाच आपण सेंटीमीटरचा स्क्वेअर असं लिहू शकतो.